पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। लक्षवेधी सादर करताच नंदुरबारच्या शिक्षण अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं। शिक्षण मंत्री दादा भुसेंनी तात्काळ कारवाई केली तर प्रवीण अहिरे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे। शिक्षण क्षेत्रात खळबळ उडालेली होती। आमदार किशोर दराड यांनी लक्षवेधी सादर केली आणि त्यानंतर तात्काळ कारवाई करत शिक्षण अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलेलं आहे। मला असं वाटतं की माननीय मंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। मंत्री महोदय या निमित्तानं आपण 1 महिन्याचा जो कालावधी दिला आहे तो 15 दिवसाच्या आत त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये करावी। म्हणजे मी तक्रार केली आहे, म्हणजे प्रत्येक तक्रार जर करून जर सदस्याचा अपमान होत असेल ते सभागृह कशासाठी अपमान होणार नाही। मला हे सांगा, माननीय मंत्री महोदय ऑलरेडी त्याच्यावर गुन्हे दाखल आहे, ऑलरेडी भ्रष्टाचार करतोय, एका शिक्षकाकडनं 10-10 लाख रुपये आज भी घेतोय आणि त्याला किती संधी देणार आहात तुम्ही? तो काय साधू संत नाही ना। शिक्षण मंत्री सभापती महोदय, कोणालाही पाठीशी घालण्याचा बिलकुल विषय निर्माण होत नाही। आपल्या सगळ्यांच्या भावना पाहता त्या अधिकाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी केली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।